पाहणार आहोत लिनक्सच्या बेसिक कमांड। जर तुम्ही माझा प्रीवियस व्हिडिओ पाहिला नसेल तर आजच तुम्ही पाहून या, कारण की आपण घेणार आहोत मराठीमध्ये डेव्हऑप्स सिरीज। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिनक्सची पूर्णतः बेसिक पासून हिस्ट्री सांगितली आहे आणि थेरटिकल नॉलेज आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। म्हणजे लिनक्स म्हणजे नक्की काय असतं किंवा ती ऑपरेटिंग सिस्टम कशी काम करते, त्याचं आर्किटेक्चर काय आणि बरेच उपयोग, फायदे, डिसएडव्हांटेजेस। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर आजच तुम्ही तो व्हिडिओ फॉलो करून या आणि त्यानंतर लिनक्सच्या बेसिक कमांड शिका, कारण की आपण लिनक्सच्या बेसिक कमांड मध्ये आज 10 बेसिक कमांड लिनक्सच्या बघणार आहोत आणि उद्या मी तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल ते करून दाखवणार आहे। तर आज आपण बघूया थेरटिकल मध्ये बेसिक कमांड मध्ये काय येतं। तर जसं मी तुम्हाला प्रीवियस व्हिडिओ मध्ये सांगितलेलं, विंडोजला आपण जसं फोल्डर असं बोलतो, तसं लिनक्स मध्ये आपण फोल्डरला डिरेक्टरी असं बोलतो, बरोबर। तर आपल्याला सपोज विंडोज मध्ये आपण काय करतो, GUI थ्रू क्लिक करतो एका बटनावर आणि फोल्डर क्रिएट करतो, राईट। तसंच लिनक्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, कमांड टाकायच्यात, CLI चा यूज करायचा। आता ते कमांड आपण कमांड काय आहेत ते बघणार आहोत। तर जर तुम्हाला एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये जर जायचं असेल तर आपण विंडोज मध्ये काय करतो, क्लिक करतो, डबल क्लिक, आणि आपण दुसऱ्या फोल्डर मध्ये जातो, राईट। तसंच लिनक्स मध्ये काय आहे, CD म्हणजे चेंज डिरेक्टरी। आता डिरेक्टरी म्हणजे काय, तर फोल्डर, राईट। तर CD म्हणजे चेंज डिरेक्टरी, म्हणजे जर तुम्हाला एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये मूव्ह करायचं असेल तर तुम्हाला CD चा उपयोग करायचा आहे। तर लिनक्स मध्ये तुम्हाला CD असं टाइप करायचं आहे, तेव्हा तुम्ही एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये जाऊ शकता। त्यानंतर दुसरी कमांड बघायची आहे, CD स्पेस डॉट डॉट। आता याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे जर तुम्हाला प्रीवियस फोल्डर मध्ये यायचंय, जर तुम्ही आता एक फोल्डर आहे दिव्या नावाचा, एक फोल्डर आहे आरोही नावाचा, तर दिव्या फोल्डर मधून जर तुम्ही आरोही फोल्डर मध्ये CD करून गेलात आणि जर तुम्हाला परत दिव्या नावाच्या फोल्डर वरती यायचं प्रीवियस फोल्डर वरती, तर तुम्ही काय करणार, CD स्पेस डॉट डॉट असं लिहिणार। त्यानंतर तुम्ही mkdir ही कमांड टाकली तर तुम्ही एक नवीन फोल्डर क्रिएट करू शकता। आता याचा अर्थ काय, तर mk म्हणजे मेक आणि dir म्हणजे काय, मेक डिरेक्टरी। डिरेक्टरी म्हणजे काय, फोल्डर। तर mkdir म्हणजे मेक फोल्डर, म्हणजे फोल्डर क्रिएट करायला सांगतोय। तर mkdir आणि फोल्डरचं पुढे नाव अशी जर कमांड तुम्ही दिली तर लिनक्स एक फोल्डर तयार करतो, राईट। तर त्यानंतर टच ही कमांड आहे। आता टच कमांडनी काय होतं की एक एम्प्टी फाईल तुम्ही क्रिएट करू शकता। जर त्या फाईल मध्ये तुम्हाला काहीच लिहायचं नाहीये आणि जस्ट तुम्हाला एक फाईल क्रिएट करायची, तर तुम्ही टच या कमांडचा उपयोग करू शकता, म्हणजे एम्प्टी फाईल ही टच कमांडनी क्रिएट होते, राईट। त्यानंतर आहे कॅट कमांड, CAT कॅट कमांड। आता कॅट कमांड म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्या फाईल मधला जर कंटेंट बघायचा असेल तर त्यासाठी आपण काय करणार, कॅटचा उपयोग करणार। कॅट लिहिणार आणि त्यापुढे ज्या फाईलीचं नाव आहे त्या फाईलचं नाव लिहिणार, ज्या फाईलचं कंटेंट तुम्हाला पाहायचं आहे। तर कॅट ही कमांड मधल्या फाईल मधलं कंटेंट पाहण्यासाठी उपयुक्त आहे, ठीक आहे। त्यानंतर ls। आता ls कमांड जेव्हा तुम्ही हिट करता तेव्हा काय होतं, जेवढे काही तुमचे त्या फोल्डर मध्ये फाईल्स आहे किंवा त्या फोल्डरच्या आतमध्ये फोल्डर आहे ते तुम्हाला सगळे दिसतात। तर ls कमांड यासाठी उपयुक्त आहे की ls केल्यानंतर तुम्ही काय करणार, जेवढे फाईल्स आणि जेवढे फोल्डर्स आहेत ना ते सगळे तुम्हाला ls कमांडने दिसते। त्यानंतर आहे vi, vim, nano असे एडिटर्स आहेत। आता फाईल एडिटर म्हणजे आता तुम्ही टच कमांडनी काय केलं होतं, एम्प्टी फाईल क्रिएट केली होती। आता जर मला त्या फाईलमध्ये काहीतरी लिहायचंय ओपन करून, तर आपण काय करतो, vi चा उपयोग करतो। vi विम आहे त्यासाठी, अजून काही लोक नॅनो यूज करतात, ठीक आहे। जर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही यूज करू शकता, सेम प्रकाराचं आहे, सेम काम करतं, त्याला फाईल एडिटर असं म्हणतात, vi, विम आणि नॅनो। त्यानंतर ls-l जर तुम्ही केलं तर तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये, जसं मी सांगितलं होतं, ls मध्ये तुम्हाला काय दिसतं की कुठले फोल्डर आहे आणि कुठल्या फाईल्स आहेत, पण जर तुम्ही ls-l केलं तर तुम्हाला काय मिळेल, त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मिळेल, जसं की नाव, डेट वगैरे सगळं। त्यानंतर येते chmod कमांड, chmod कमांड। तर हे कशासाठी आहे, तर फाइल्स परमिशन साठी आहे। जर फाइल्स परमिशन, जर तुम्हाला एखाद्या फाईलची परमिशन चेंज करायची असेल
तर ch मोड या कमांडचा उपयोग करतो. तर ही कमांड जी आहे ना, ch मोड आणि ch वॉन या कमांड आपण आहे ना त्याच्यावरती अजून एक लॉंग व्हिडिओ बनवूया, कारण की ते थोडंसं फाईल परमिशन तुम्हाला समजायला लागेल आणि त्याच्यावरती नक्कीच मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. तर सध्याच्या टायमिंगला आता फक्त समजून घ्या की परमिशनसाठी यूज करतात ch मोड. त्यानंतर आहे ch वोन, म्हणजे ओनरशिप, कुणी ती फाईल क्रिएट केली याच्यासाठी जर तुम्हाला चेंज करायची असेल, त्याची ओनरशिप चेंज करायची असेल. सपोज आता दिव्यानी मी एक फाईल क्रिएट केली आहे आणि त्याचा ओनर मी आहे, राईट, दिव्या आहे. तर मला उद्या जाऊन तुमच्या ऑर्गनायझेशन मधला एखाद्या पर्सनचा तो ओनर करायचा आहे, तर मग आपण ती चेंज ओनरशिप अशी कमांड यूज करतो. त्यानंतर येते ट्री कमांड. आता ट्री कमांडनी काय होतं, ट्री कमांडनी काय होतं की ट्री कमांडनी सगळं आता एका फोल्डर मध्ये जेवढं काही आहे ते दिसणार, प्लस दुसऱ्या फोल्डर मध्ये जे काही आहे ते पण दिसणार, म्हणजे ट्री लाईक स्ट्रक्चर दिसणार पूर्ण. तुम्ही ते यूज करून बघा. या सगळ्या ज्या कमांड मी तुम्हाला आता सांगितल्या ते तुम्ही टर्मिनलवर यूज करून पहा. आता मी तुम्हाला एक टिप देते यावरती. एक आपल्याकडे आहे ना, जर तुमच्याकडे आता ऑपरेटिंग सिस्टम विंडोज असेल, राईट, कारण की सर्वच विंडोज यूज करतात, लिनक्स आपल्याकडे कमी असतं. तर मग मी तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी काय सांगते, एक वेबसाईट सांगते. एक किलर कोडा म्हणून तुम्ही ब्राउझरला टाईप करा. किलर कोडा अशी वेबसाईट आहे आणि ती किलर कोडा काय करते, आपल्याला आहे ना मशीन देते, म्हणजे एक टेम्पररी मशीन 60 मिनिटासाठी ते भेटतं आणि 60 मिनिटासाठी ते आपण प्रॅक्टिससाठी ओपन करू शकतो. तर त्यात ते किलर कोडा तुम्ही ओपन करा तुमच्या ब्राउझरला, गुगलवरती टाका किलर कोडा. त्यानंतर एक मशीन घ्या उबंतूची, तिथे तुम्हाला उबंतू असं दिसेल. उबंतूला क्लिक केल्यानंतर स्टार्ट या बटनावर क्लिक करा आणि स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची लिनक्सची मशीन दिसेल, म्हणजे टर्मिनल दिसेल. तर त्या टर्मिनलवरती तुम्हाला काय करायचंय, आजचा टास्क आहे हा. तर त्या टर्मिनलवरती आहे ना तुम्हाला या सगळ्या कमांड ज्या आहेत ना मी सांगितल्या त्या परफॉर्म करून बघायच्या. जसं की तुम्ही फोल्डर बनवा, mkdir, cd सांगितलं चेंज करून, म्हणजे cd करून तुम्ही एका फोल्डरमध्ये दुसऱ्या फोल्डरमध्ये जाऊन पहा. अजून बऱ्याच या सगळ्या कमांड ज्या आहेत ना तर तुम्ही परफॉर्म करा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमच्या हाती बसेल. जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही जाणार तेव्हा याच कमांडवर तुम्हाला काम करायचं आणि ह्याच कमांड तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी आहे ना तुम्हाला पूर्ण हातामध्ये त्या कमांड असल्या पाहिजे. त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे, तर प्रॅक्टिस केली पाहिजे. तर जसा तुम्ही असं व्हिडिओ बघितलाय ना की लगेच जाऊन तुम्ही ती प्रॅक्टिस करत जावा आणि खूप सारी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला असं आठवावं नाही लागणार की कुठली कमांडसाठी काय यूज करतो, राईट. तर जर तुम्ही हा टास्क कंप्लीट केला आणि परफॉर्म केला जर माझा व्हिडिओ बघून, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्ही हे परफॉर्म केले किंवा टास्क करून पाहिलाय. तर नक्की, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये परमिशन्स, फाईल परमिशन किंवा युजर बेस्ड कमांड काय असतात, नेटवर्किंग बेस्ड कमांड काय असतात, जे की ट्रबल शूटिंगला यूज असतात, अशा कमांड आपण हळूहळू पुढे पुढे जाऊयात. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा अशा मित्राला ज्याला मराठीमधून डेव्हऑप्स शिकायचे, जेणेकरून त्याचं बेसिक फाउंडेशन हे क्लिअर होईल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि जर प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल तर आजच प्रिव्हियस व्हिडिओ पाहून ह्या कमांड्सवरती प्रॅक्टिस करा. तर थँक्यू सो मच.